सिद्धिविनायकाच्या चरणी हीच प्रार्थना केलेली आहे की एक विकसित मुंबई, एक सुरक्षित मुंबई निर्माण करण्याकरता आम्हाला शक्ती द्यावी, आशीर्वाद द्यावे आणि आजचा हा दिवस हा मुंबईच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून, उद्याच्या मुंबईच्या निर्मितीच्या दृष्टिकोनातून आणि मुंबईतल्या भविष्याच्या पिढ्यांचं रक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून हा ऐतिहासिक ठरो, अशा प्रकारची प्रार्थना आज सिद्धिविनायकाच्या चरणी केलेली आहे। इतर उमेदवारांकडून मराठीच्या अस्तित्वासाठी मराठी माणसांना मतदानाला यावं अशा पद्धतीचं आवाहन केलं जातंय। नाही, खरं तर मराठी माणसाचं अस्तित्व नाही, मुंबईची महानगरपालिका स्वतःच्या परिवाराची जागीर समजणाऱ्यांच्या अस्तित्वाची ही लढाई आहे आणि त्यामुळे त्यांची ही धडपड दिसत आहे। परंतु गेल्या 11 वर्षामध्ये या मराठी माणसासाठी, मुंबईकरांसाठी, मुंबई शहरासाठी खऱ्या अर्थानं जे काम झालेलं आहे, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून देण्याचं काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलेलं आहे आणि वरळीतल्या बिडडीचा इथल्या 160 फुटाच्या घरामध्ये राहणाऱ्या मराठी माणसाला त्याच ठिकाणी 560 फुटाचं घर तयार करून देण्याचं काम हे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे। त्यामुळे मराठी माणसाला, मुंबईकराला, मुंबई शहराच्या नागरिकाला हे चांगलं माहिती आहे की मराठी माणसाची, मुंबईकरांची आणि या मुंबई शहराचा विकास कोणी केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या मुंबई शहराची सुरक्षितता अबाधित कोण ठेवू शकतं। काल मुंबादेवीचं दर्शन संपूर्ण ठाकरे कुटुंब घेताना पाहायला मिळालेलं आहे आणि भावनिक आवाहन देखील केलेलं आहे। काय वाटतं, आव्हान तगडं होईल तुमच्यासोबत? नाही, मुंबादेवीचं दर्शन घेण्याचा अधिकार हा सगळ्यांना आहे, सगळ्या भक्तांना आहे। परंतु कोविडच्या काळामध्ये मंदिरं बंद करणारे आज स्वतःच्या अस्तित्वासाठी देवाकडे, देवीकडे साकडं घालताना दिसतायत। आज तरी त्यांना देवदेवता आठवलेत, हिंदुत्व आठवलंय, ही चांगली गोष्ट आहे। अध्यक्षपदाची धुरा तुमच्याकडे आहे, किती आव्हानात्मक वाटते ही निवडणूक? नाही, मुंबई भारतीय जनता पार्टीचे तमाम कार्यकर्ते, मुंबईकरांचे आशीर्वाद, सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं पूर्ण पाठबळ आणि भारतीय जनता पार्टीच्या केंद्र नेतृत्वाने दिलेले आशीर्वाद, यामुळे येणाऱ्या काळामध्ये मुंबईकर मोठ्या प्रमाणावरती भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि रिपाई महायुतीला आशीर्वाद देताना दिसत आहेत आणि आजचा दिवस हा मुंबईकरांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून, उद्याच्या मुंबईच्या निर्मितीच्या दृष्टिकोनातून हा ऐतिहासिक ठरणार आहे। मतदारांना काय आवाहन कराल, कारण का भावनिक आवाहन सुद्धा ठाकरेंकडनं मतदारांना केलं जाते, तुमच्याकडनं काय आव्हान असणार? मी तमाम मुंबईकरांना हे आव्हान करतो की विकसित मुंबईच्या निर्मितीसाठी, मुंबई शहराची सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी, मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन देण्याकरता आपण मोठ्या प्रमाणावरती भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि रिपाई महायुतीला आशीर्वाद द्यावेत, साथ द्यावी, सहकार्य द्यावे, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये एक सुरक्षित मुंबई आणि विकसित मुंबईची निर्मिती आम्ही मुंबईकरांच्या आशीर्वादानं करू शकू। दुबार मतदानावरती लक्ष ठेवा, जर दिसल्यास तिकडे ठोका, असं आवाहन देखील करण्यात आलं आहे। सध्या आपण बघतोय चाटम हे प्रतिक्रिया देत आहेत आणि सध्या मुंबईकर